काल मी पहिल्यांदा आदित्याला भात दिला होता. भाताचा मॅश किंवा भाताची पेज जी मी त्याच्यासाठी बनवली होती ते त्याला अजिबात आवडली नव्हती आणि खूप जास्त प्रयत्नानंतर हार्डली त्यांनी एक 5-6 चमचे रडत खडत किंवा खेळवत त्याला मी ही भरवली होती. आणि म्हणूनच आज हे रिपीट होऊ नये किंवा त्याला ते बोरिंग वाटू नये यासाठी आजच्या रेसिपीमध्ये मी थोडासा चेंज केलेला आहे, ज्यामुळे याचं टेक्स्चरही बदललेलं आहे, चवही बदललेली आहे आणि आदित्याने सुद्धा ती अगदी छान आवडीने खाल्लेली आहे. तर नॉर्मली काय होतं ना, जेव्हा आपण पहिल्यांदा एखादा पदार्थ बाळाला देत असतो तर त्यावेळी कदाचित बाळाचा मूड नसतो किंवा बाळाला भूक नसेल किंवा बाळाला ती चव आवडलेली नसेल, बाळ एकाच चवीला फॅमिलियर झाला असेल तर बाळ हा पहिल्यांदा ॲक्सेप्ट करत नाही. अशा वेळी फक्त पालकांनी एवढंच लक्षात घ्यायचं आहे की आपला मोटो काय आहे की बाळाला एखादा पदार्थ खाऊ घालणं. मग तो पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बाळाला आवडणाऱ्या चवीने जर खाऊ घातला तर बाळाचा खाण्यामधला जो इंटरेस्ट आहे हाही वाढायला मदत होते. आता भात खाऊ घालताना आपल्याला मेन पर्पज आपला हा असतो की बाळाने तांदूळ खावेत. आता मग तांदळाचे वेगळे पदार्थ दिले तरी काही हरकत नाही. तुम्ही जे तांदळाची पेस्ट बनवलेली आहे किंवा मॅश केलेला भात बनवलेला आहे किंवा तुम्ही जो प्रकार बनवलेला आहे भाताचा तोच बाळाने खायला हवा असं अजिबात नाही. आणि मी सुद्धा आज हेच केलेलं आहे. यामध्ये थोडासा बदल केलेला आहे ज्यामुळे त्याचं टेक्स्चर चेंज झालेलं आहे, थोडंसं दिसायलाही वेगळं दिसतं आहे, शिवाय याची चवही बदललेली आहे. आणि त्यामुळे कालचे एवढे प्रयत्न मला आज करावे लागले नाहीत. आरामामध्ये त्यांनी हे जे काही मी बनवलेलं भाताची खिचडी म्हणू शकता किंवा भात म्हणू शकता हे छान पद्धतीने खाल्लेलं आहे. आता तुम्हाला जर ही रेसिपी हवी असेल तर मी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी डिटेल रेसिपी शेअर केलेली आहे. शिवाय मी यामध्ये जे काही ॲड केलेलं आहे ते का केलेलं आहे आणि तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे, कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे हे सुद्धा मी अगदी सविस्तररित्या तिथे सांगितलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये तुम्ही ते पाहत आहात की याचं जे टेक्स्चर आहे हे थोडंसं जाडं भरडं आहे, थोडंसं म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी जाडं भरडं आहे. बऱ्याचदा पालक काय करतात, बाळाला दात नाही म्हणून हे जे काही टेक्स्चर्ड फूड आहे हे बाळाला इंट्रोड्यूस करत नाहीत. पण तुम्ही या व्हिडिओमध्ये अगदी बारकाईनं पाहिलं तर जसं बाळाच्या तोंडामध्ये हा जो काही जाडाभरडा घास जातो आहे किंवा त्याचे जे कण आहेत तर त्यानंतर ॲटोमॅटिकली बाळ हा तोंड हलवायला लागतो आहे किंवा चावल्यासारखं करतो आहे. इथं मला त्याला चावून खायला कसं खातात हे दाखवण्याची गरज नाही किंवा सांगण्याची गरज नाही. हे जे काही पदार्थाचं टेक्स्चर असतं हे टेक्स्चरच बाळाला चावून खायला शिकवतं. आणि ही जी फेज आहे बाळाची 6 ते 7 महिन्याच्या दरम्यान किंवा 8 महिन्यापर्यंतची, तर या दरम्यान बाळ हा खूप वेगवेगळ्या गोष्टी अगदी फास्ट पद्धतीने शिकत असतो. आणि म्हणूनच बाळाला पहिले एक 5-6 पदार्थ जे आहे हे प्युरिट दिल्यानंतर एकदा बा त्याबरोबर फॅमिलियर झाल्यानंतर त्या पदार्थाचं टेक्स्चर आहे हे तुम्हाला चेंज करत राहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये बाळाला चावून खायला शिकवावं लागणार नाही. तुम्ही कितीही बाळाला ॲक्शन करून दाखवा, कितीही चावून कसं खातात हे शिकवा, तरीही बाळ शिकणार नाही जोपर्यंत त्याच्या तोंडामध्ये हे टेक्स्चर्ड फूड जाणार नाही. आणि भविष्यात सुद्धा बाळाने खाल्लेला पदार्थ बाळाला व्यवस्थित डायजेस्ट व्हावा, बाळाला कॅल्शियमची कमतरता होऊ नये यासाठी बाळाने चावून खाणं खूप जास्त गरजेचं आहे. कदाचित पहिल्यांदा बाळ उलटी काढेल, तोंडातून बाहेर काढेल, खायला नको म्हणेल, परंतु तुम्हाला पेशन्स ठेवून परत बाळाला हे जे टेक्स्चर आहे हे इंट्रोड्यूस करत राहायचं आहे.